नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची सुवर्ण संधी असून इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन IBPS RRB अंतर्गत ग्रामीण बँकेमध्ये तब्बल 9,995 रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। शैक्षणिक अर्हता या ठिकाणी तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज या पदांसाठी सादर करायचा आहे। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल तर एलिजिबल आहात अर्ज करण्यासाठी। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, कुठल्या पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे, वयाची अट काय असणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, त्याचप्रमाणे एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे याबाबतची सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन या भरतीबाबत आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी आपण 9,995 रिक्त जागांसाठी घेतल्या जात असलेल्या मेगा भरतीच्या नोटिफिकेशनवर या ठिकाणी आलेला आहोत। तर या पदभरतीची अपडेट या ठिकाणी मित्रांनो इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन IBPS यांच्या मार्फत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर 9,995 रिक्त जागेसाठी एक कायमस्वरूपी स्वरूपाची ही नोकरी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। त्या ठिकाणी जे उमेदवार या पदांसाठी पात्र असतील त्यांनी या पदांसाठी नक्की अर्ज सादर करायचा आहे। अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। ऑनलाईन अर्ज करण्याकरता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल तर एलिजिबल आहात अर्ज करण्यासाठी। शैक्षणिक पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे तर कोणत्याही शाखेची पदवी या ठिकाणी तुमच्याकडे असेल तर अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर कोणकोणत्या पदांसाठी किती वॅकन्सी आहे त्याबाबतची माहिती ती देण्यात आलेली आहे। त्यानंतर अर्ज फी किती लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, वयाची अट काय असणार आहे, अशी संपूर्ण भरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता, ज्या पदांसाठी ही पदभरती होत आहे त्या पदाची नावे व त्या पदासाठी असणारी रिक्त पदसंख्या इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता कोणकोणत्या पदासाठी किती पदसंख्या आहे याबाबतची माहिती ते बघणार आहोत। तर या ठिकाणी मित्रांनो एकूण 10 पदे इथे देण्यात आलेली आहे। तर 10 पदांसाठी मित्रांनो टोटल 9,995 रिक्त वॅकन्सी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ज्यामध्ये ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज करता मित्रांनो 5,585 वॅकन्सी आहे। तर ऑफिसर स्केल 1 करता 3,499 वॅकन्सी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो टोटल 10 पदे मिळून या ठिकाणी 9,995 रिक्त जागांसाठी ही मेगा भरती या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी पात्र उमेदवारास उपलब्ध झालेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही या पदांसाठी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करा। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शैक्षणिक पात्रता इथे काय लागणार आहे त्याबाबतची माहिती ती देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता, प्रत्येक पदांसाठी शैक्षणिक पात्रता व वयाची अट या ठिकाणी असणार आहे। तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज करता मित्रांनो ही पदभरती होत आहे, त्यासाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तो उमेदवार अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहे। वयाची अट या ठिकाणी 18 ते 28 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर ऑफिसर स्केल 1 करता मित्रांनो ही पदभरती होत आहे, ज्यामध्ये शिक्षण पात्रता कोणत्याही शाखेची पदवी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची असेल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। वयाची 18 ते 30 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर ऑफिसर स्केल 2 करता जनरल बँकिंग ऑफिसर या पदासाठी ही पदभरती होत आहे। तर या ठिकाणी या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता 50% गुणासह कोणत्याही शाखेची पदवी व 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असेल तर तो उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकतो। वयाची अट 21 ते 32 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऑफिसर स्केल 2 IT या पदासाठी ही पदभरती होत आहे। या ठिकाणी शिक्षण पात्रता इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन कम्प्युटर सायन्स व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयामध्ये ज्या उमेदवाराकडे 50% गुणासह या ठिकाणी पदवी असेल तर तो उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। त्याचसोबत 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे। वयाची अट 21 ते 32 वर्षापर्यंत ती देण्यात आलेली आहे। त्यानंतर ऑफिसर स्केल 2 CA करता ही पदभरती या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये शिक्षण पात्रता चार्टर्ड अकाउंटन्सीमध्ये पदवी असणे आवश्यक आहे व 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे। त्यानंतर वयाची अट या ठिकाणी 21 ते 32 वर्षापर्यंत इथे देण्यात आली आहे। त्यानंतर ऑफिसर स्केल 2 लॉ करता ही पदभरती या ठिकाणी होत आहे। 50% गुणासह कायद्याची LLB ची पदवी ज्या उमेदवाराकडे आहे व 2 वर्षाचा अनुभव ज्या उमेदवाराकडे आहे तो उमेदवार या ठिकाणी या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। वयाची अट 21 ते 32 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर ऑफिसर स्केल 2 मध्ये ट्रेजरी मॅनेजर करता ही पदभरती या ठिकाणी होत आहे। फायनान्समध्ये चार्टर्ड अकाउंटन्सी व MBA ची पदवी ज्या उमेदवार
उमेदवाराकडे आहेत उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यासोबत 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। वयाची अट 21 ते 32 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो ऑफिसर स्केल 2 मध्ये मार्केटिंग मॅनेजर करता ही पदभरती या ठिकाणी होत आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता या ठिकाणी बघू शकता ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, डेअरी, ॲनिमल हजबंड्री, फॉरेस्ट्री, वेटरनरी सायन्स यामध्ये 50% गुणासह ज्या उमेदवाराकडे या विषयातील पदवी आहे व 2 वर्षाचा अनुभव आहे तो उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। वयाची अट 21 ते 32 वर्षापर्यंत इथे या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऑफिसर स्केल 2 मध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसर करता ही पदभरती या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता 50% गुणासह कोणत्याही शाखेची पदवी व 5 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असेल तर तो उमेदवार या ठिकाणी ॲग्रिकल्चर ऑफिसर या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। वयाची अट 21 ते 40 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी 10 पदे या विभागाकडून 9,995 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी भरल्या जात असून त्यानुसार शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे। तर या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या ठिकाणी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे तर फेज 1 आणि फेज 2 मध्ये मित्रांनो या ठिकाणी परीक्षा इथे होणार आहे, ज्यामध्ये फेज 1 मध्ये प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज आणि ऑफिसर स्केल 1 या पदासाठी इथे प्रिलिमिनरी एक्झाम या ठिकाणी होणार आहे। ज्यामध्ये बघू शकता मित्रांनो या ठिकाणी एक्झामचे स्वरूप इथे देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी या विषयावर या ठिकाणी ही परीक्षा इथे होणार आहे। टोटल प्रश्न या ठिकाणी 80 या ठिकाणी देण्यात आलेले आहे। टोटल मार्क्स सुद्धा या ठिकाणी बघू शकता 80 असणार आहे व ड्युरेशन टाइम पिरियड 45 मिनिटाची ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे। तर ऑफिसर स्केल 1 करिता सुद्धा अशाच पद्धतीने ही प्रिलिमिनरी एक्झाम या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर फेज 2 मध्ये बघू शकता मेन एक्झाम या ठिकाणी दोन्ही पदासाठी म्हणजेच ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज करता व ऑफिसर स्केल 1 करता या ठिकाणी होणार आहे। एकूण 200 प्रश्न या ठिकाणी असणार आहे। 200 प्रश्नासाठी 200 गुण इथे दिला जाणार आहे। 2 तासाचा टाइम या ठिकाणी या परीक्षेकरता इथे असणार आहे। त्याचप्रमाणे जे काही इतर या ठिकाणी पदे असणार आहेत त्यांची सुद्धा सिंगल एक्झामिनेशन या ठिकाणी होणार आहे। त्याबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। तर जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती जाहिरात या ठिकाणी डाउनलोड करून त्याबाबतची सविस्तर माहिती इथे घेऊ शकता। त्यानंतर नोकरीची ठिकाण बघू शकता संपूर्ण भारतात या पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी इथे निघालेली आहे। संपूर्ण भारतभर ग्रामीण बँकेत 9,995 वॅकन्सी करता ही भरती या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये विविध राज्यांमध्ये या वॅकन्सी असणार आहे। तर या विभागातून जाहीर केलेल्या नोटिफिकेशनमध्ये पान क्रमांक 44 ते 55च्या इंडेक्समध्ये कोणकोणत्या राज्यामध्ये कॅटेगरीनुसार किती जागा आहे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। कोणकोणत्या राज्यामध्ये किती वॅकन्सी आहे, कॅटेगरीनुसार किती वॅकन्सी आहे याबाबतची माहिती पान क्रमांक 44 ते 55च्या इंडेक्समधून या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर या ठिकाणी या पदासाठी अर्ज करण्याकरता अर्ज फी किती लागणार आहे तर जनरल OBC EWS करता 750 रुपये या ठिकाणी फी असणार आहे। तर SC ST PWD करिता या ठिकाणी 175 रुपये या ठिकाणी फी असणार आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे। तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे त्याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। तर ibpsonline.ibps.in या विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर कशा पद्धतीने तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करू शकता याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर सविस्तर माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर या ठिकाणी विभागाद्वारे प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण माहिती अर्ज सादर करण्याबाबत इथे देण्यात आलेली आहे। तर ती PDF या ठिकाणी डाउनलोड करून त्या PDF मधून सविस्तर माहिती अर्ज सादर करण्याबाबत या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्याबाबत महत्त्वाच्या तारखा इथे देण्यात आलेल्या आहे। भरतीबाबतचे संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी या विभागाकडून प्रसिद्ध केले गेलेले आहे। 7 जून 2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर 27 जून 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर पेमेंट करण्याची तारीख सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी भरतीबाबतची इथे असणार आहे। तर या वेळापत्रकानुसार ही भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होणार आहे। तर संपूर्ण जाहिरात तुम्हाला या ठिकाणी बघायची असेल तर टेलिग्राम ग्रुपमध्ये व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण भरतीबाबतची जाहिरात त्याची PDF या ठिकाणी मी दिलेली आहे। तर PDF या ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ती PDF या ठिकाणी डाउनलोड करून या भरतीबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता। ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। तर अशा प्रकारे 9,995 रिक्त पदसंख्येसाठी ही मेगा भरती या ठिकाणी ग्रामीण बँकेमध्ये IBPS विभागामार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची सविस्तर जाहिरात
या विभागामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेली आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। तर अशा प्रकारे या ठिकाणी ही संपूर्ण माहिती या ठिकाणी थोडक्यात बघण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।